सेनेचे सीट जास्त ते आहेत, शिंदे सेनेला जास्त फायदेशीर आहे. आणि पक्ष मोठं व्हायला आणि प्रत्येकाच्या घराघरात धनुष्यबाण पोचायला युती तुटलेला हा योग्य निर्णय आहे. घेतलेले असल्यामुळे मी शिंदे सेनेचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांचा आभारी सुद्धा आहे. नाही, पण कसं आहे आता ज्या पक्षाने त्यांच्या उमेदवाराला नाकारलं त्या पक्षाने शिंदे पक्षाने स्वीकारलंय. तर शिंदे पक्षात आता जे नवीन आलेले उमेदवार ते सर्व नौके आहेत. पक्ष जुना आहे पण आलेले सर्व उमेदवार नौके आहेत. आता कुठेतरी ताळमेळ बिघडेल का? मी देव देश धर्म ह्या नात्याने त्या ठिकाणी काम करत होते. तर कट्टर शिवसैनिक आणि कट्टर हिंदुत्व जर कोणता पक्ष असेल तर शिंदे सेना पक्ष असल्यामुळे शिंदे सेना पक्षालाच निवडलेले आहेत. नाही, बीजेपी सुद्धा हिंदुत्वाचा दावा करतो ना. हिंदुत्व आहे नाही म्हणत नाही, पण कट्टर शिवसैनिक एकनाथभाई शिंदे बाळासाहेब ठाकरेंपासून प्रेरणा घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे कट्टर शिवसैनिक जर कोण असेल तर शिंदे सेनेचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत भिजलेला बीज म्हणजे शिवसेना पक्ष शिवसेना पक्ष. आणि त्याचे वारसदार एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब. आपण अगदी निश्चिंत आहात की आपला सीट नक्की येईल? माझा सीट नाही, संपूर्ण हा पॅनल चारी पॅनल ह्या सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने आणि इथल्या पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने येणार म्हणजे येणार. प्रभाग 19 मध्ये 4 धनुष्यबाण या ठिकाणी उगवणार. म्हणजे प्रभाग 19 मधला जो बीजेपी बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता तो बालेकिल्ला पूर्णपणे डासळून शिंदे सरकारची नवीन धनुष्यबाणाची सत्ता तिथे येणार. ते डासळण्याचे कारणीभूत भविष्यात आमदार सुभाष देशमुख असतील. म्हणजे असं म्हणायला काय हरकत पक्षश्रेष्ठी नाही. आणि आमदार सुभाष देशमुख आहेत त्याचे नेमके कारणीभूत. पक्षश्रेष्ठी तर एबी फॉर्म देत नसतोय किंवा उमेदवारी देत नसतोय. प्रत्येक भागातला प्रत्येक मतदारसंघाचा आमदार हा मालक असतोय. ते मालकशाही त्यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने उमेदवार निवडल्यामुळे हा आक्रोश प्रत्येक मतदारांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्या आक्रोशाला सामोरे आमदारला जावं लागेल, पक्षाला नाही. म्हणजे सोलापूरला 16 तारखेत नवीन परिवर्तन पाहण्यास मिळेल. जरूर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.